एकीकडे अथांग पाणी असलेला खोल खंदक आणि दुसरीकडे आकाशाला भिडणारी अवाढव्य तटबंदी। एक असा किल्ला ज्याला जिंकणं हे शत्रूसाठी केवळ स्वप्नच होतं, ज्या किल्ल्याच्या भिंतींनी अनेक साम्राज्यांचा उदय आणि अस्त पाहिला आणि जो आजही आपल्या भव्यतेने इतिहासाची साक्ष देत उभा आहे। नमस्कार मंडळी, स्वराज्य रक्षक चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण एका अशा ऐतिहासिक वास्तूची सफर करणार आहोत जिला दक्षिण भारतातील सर्वात भक्कम जलदुर्गांपैकी एक मानलं जातं। आपण बोलतोय तामिळनाडूतील प्रसिद्ध वेल्लोर किल्ल्याबद्दल। मंडळी, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या किल्ल्याची रचना आणि इथला इतिहास तुम्हाला थक्क करून सोडेल। आणि हो, आपल्या देशाचा हा गौरवशाली इतिहास जगासमोर आणण्यासाठी या व्हिडिओला आत्ताच लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारात शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। वेल्लोर किल्ला हा लष्करी स्थापत्यशास्त्राचा एक उत्कृष्ट नमुना आहे। या किल्ल्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे याच्या सभोवताली असलेला प्रचंड मोठा आणि खोल खंदक। असं म्हटलं जातं की जुन्या काळात या खंदकात शेकडो मगरी पाळल्या जात असत, जेणेकरून कोणताही शत्रू पोहून किल्ल्यात प्रवेश करू शकणार नाही। या किल्ल्याच्या तटबंदीचे दगड इतके अवाढव्य आणि भक्कम आहेत की तोफेच्या गोळ्यांचा सुद्धा त्यावर काहीच परिणाम होत नसे। म्हणूनच या किल्ल्याला अभेद्य असं म्हटलं जातं। किल्ल्याच्या आत प्रवेश केल्यावर आपल्याला एक वेगळंच शहर पाहायला मिळतं। इथे केवळ लष्करी ठाणीच नाहीत, तर अतिशय सुंदर कोरीव काम असलेलं जलकंठेश्वर मंदिर, भव्य मशीद आणि चर्च सुद्धा आहे। एकाच परिसरात असलेल्या या विविध वास्तू आपल्या देशाच्या विविधतेची साक्ष देतात। किल्ल्यातील मंदिराचं कोरीव काम इतकं बारीक आणि मोहक आहे की त्या काळातील कारागिरांच्या कौशल्यासमोर नतमस्तक व्हायला होतं। दगडांत कोरलेले ते खांब आणि छतावरील नक्षी पाहून डोळ्यांचं पारणं फिटतं। या किल्ल्याने इतिहासातील अनेक महत्त्वाची युद्ध आणि क्रांतीचे प्रसंग पाहिले आहेत। भारतीय स्वातंत्र्य लढ्याची एक महत्त्वाची ठिणगी सुद्धा याच ठिकाणी पडली होती। किल्ल्याच्या आत असलेले महाल आणि त्यातील गुप्त वाटा आपल्याला त्या काळातील राजेशाही थाटाची आणि युद्धनीतीची ओळख करून देतात। इथला प्रत्येक बुरुज आपल्याला त्या काळातील शौर्याच्या कथा सांगतो। वेल्लोर किल्ला हा केवळ दगडांचा ढिगारा नसून तो आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाचं आणि बुद्धिमत्तेचं प्रतीक आहे। जर तुम्हाला इतिहास आणि वास्तुकलेची आवड असेल तर या अभेद्य दुर्गाला एकदा तरी नक्की भेट द्यायला हवी। इथल्या वातावरणात आजही एक वेगळीच वीरश्री जाणवते। तुम्हाला आमचा हा ऐतिहासिक प्रवास कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा। आणि अशाच प्रकारे दक्षिण भारतातील इतर कोणकोणत्या किल्ल्यांची माहिती तुम्हाला हवी आहे हे देखील सुचवा। कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका। असेच ऐतिहासिक दुर्ग आणि प्राचीन वारशाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्वराज्य रक्षक चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय भवानी, जय जिजाऊ, जय शिवराय।